नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत एका पदार्थाची रेसिपी शेअर करणार आहे. तो पदार्थ ना आमच्या सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी तो घरी बनलाच पाहिजे. ओळखला का कोणता पदार्थ? अहो, चकुल्या. चकुल्या ना सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे, आमच्या घरात तर खूप जास्त. मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. सर्वात अगोदर आपण घेणार आहोत मुगाची डाळ. यामध्ये आपण तुरीची डाळ वापरू शकतो, मुगाची डाळ वापरू शकतो किंवा मिक्स डाळी देखील वापरू शकतो. सर्वात अगोदर आपण चकुल्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसूण खोबरं. लसूण खोबऱ्याशिवाय चकुल्याला चव येत नाही. हळद, जिरे, मोहरी, मुगाची डाळ, हिंग आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे. गॅस चालू केलेला आहे. गॅसवर आता आपण एक पातेलं ठेवूया. पातेलं थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल गरम झालं का बघायचं. गरम झालेलं दिसतंय. आता आपल्याला चकुल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणीमध्ये आपण सर्वात अगोदर घालणार आहे जिरे. जिरे ना भरपूर घालायचे म्हणजे चव चांगली लागते. नंतर घालणार आहोत मोहरी. गॅस जरा कमी करूया. कढीपत्ता आणि आता आपल्याला घालायचं आहे लसूण खोबरं. यामध्ये हळद घालूया. लसूण खोबरं भाजत आलं की त्याला आपोआप तेल सुटू लागतं. लसूण खोबरं भाजत आलं की आपल्याला यामध्ये तिखट टाकायचं आहे. तिखट देखील तेलामध्ये आणि या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं. चकुल्यांची चव वाढवण्यासाठी यावेळी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. थोडी कोथिंबीर आत्ता घालायची, थोडी चकुल्या बनल्यानंतर घालायची. या मसाल्यामध्येच आपल्याला हिंग घालायचं आहे. हिंगाने चकुल्याला खूप छान चव येते. या गॅसवर मी चकुल्यासाठी पाणी गरम केलेलं आहे. हेच पाणी आता आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे. मस्त अशी आपल्या चकुल्याला फोडणी बसलेली आहे. आता यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. चकुल्याचं आदन उकळेपर्यंत आपल्याला आता कणिक मळायची आहे. इकडे मी घेतलेली आहे कणिक. यामध्ये मीठ घालूया. फुलकट बाटलीत भरली आणि माझ्या पिशवीत बाटली ठेवली. आजी ना या पिल्लाचं कौतुक करते बघा. पिल्लू ना आपलं हरभरे सोलून खाते, म्हणून आजी खूप कौतुकाने तिचं सांगते की नितूनं कसं केलं कसं नाही. आज मी हॉस्पिटलमधून येताना ना हरभऱ्याचे ढाळे घेऊन आले होते. तर आपल्या चकुल्यामध्ये आपण हरभरे देखील घालणार आहोत. आत्याने इकडे हरभरे सोलून ठेवलेत. आणि हे आपलं पिलू बघा आजीला ना कामात मदत करते आणि नितू ना आजीला घरातल्या प्रत्येक कामात मदत करत असते. बाळ खूप हुशार झालंय हो ना. हां, नितू हरभरा सोलते आणि खाते पण का.
नाही अजून गुड नाईट, अजून खाऊ बनवायचंय. आपल्या चकोल्यांचं आदन जे आहे ते छान असं उकळलेलं आहे. यामध्ये मी आता जरा हरभरे घालते. खरं तर फोडणीमध्येच घालायला पाहिजे होते हरभरे. आपली ही जी चकुल्याची पारंपरिक रेसिपी आहे ना, याला आपण थोडा मॉडर्न तडका देणार आहोत. याने मॅगी मसाला जर चकुल्यामध्ये वापरला ना, त्याची चव भन्नाट लागते. त्यामुळे आज आपण तो वापरणार आहे. आपली चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालूया. आता आपण चकुल्या लाटून घेऊया. या ठिकाणी आपण एक गोलाकार चपाती लाटून घेतलेली आहे. आपण जी नॉर्मल चपाती बनवतो रोज, त्याला आपण घडी घालतो, मध्ये तेल लावतो. तर चकुल्या बनवताना आपल्याला तसं करायचं नाही आहे. एक गोळा घ्यायचा कणकीचा आणि तो सरळ आपल्याला गोल लाटत जायचा आहे. चाकूच्या मदतीने आपल्याला या चपातीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आपण जे तुकडे करून घेतलेले आहेत ते आता आपल्याला हाताने तोडून आपण केलेल्या फोडणीमध्ये टाकायचे आहेत एक एक. एक एक करून आपल्याला सर्व चपात्यांचे गोळे एक करून आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. चकुल्या बनवत असताना ना मध्येच याला आपल्याला पळी द्यायची आहे, नाहीतर आपण जे तुकडे टाकलेले आहेत चपातीचे त्याचा गोळा बनतो. तर तो बनू नये म्हणून आपल्याला या चकुल्या अशा मध्ये मध्ये हलवायच्या आहेत. बारीक गॅसवर चकुल्या शिजायला ठेवलेल्या होत्या. आता झाकण काढून बघूया. चकुल्यासोबत खायला कांदा आणि लिंबू चिरून घेतलेला आहे. ताटात चकुल्या वाढून घेतलेल्या आहेत. या सर्वांनी जेवायला. चकुल्या एक असा पदार्थ आहे जो महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बनवला जातो. पदार्थ एकच आहे पण त्याची नावं मात्र वेगवेगळी आहेत. काही लोक त्याला चकुल्या म्हणतात, काही लोक त्याला चकोल्या असं म्हणतात, तर काही लोक त्याला वरणफळ म्हणतात. आताच ना मी त्याचं एक नवीन नाव ऐकलंय, डाळ ढोकळी. वेगळंच नाव आहे पण हे नाव देखील आहे चकुल्या या पदार्थाचं. एकाच पदार्थाची प्रत्येक घराघरात ना चव वेगळी आहे आणि प्रत्येक भागात त्याचं नाव वेगळं आहे.
खरंच सर्वांना आवडेल असा हा पदार्थ आहे. लहान मुलं, मोठी माणसं सगळेजण हे पदार्थ आवडीने खाऊ शकतात. तर तुमच्या भागात चकोले या पदार्थाला कोणत्या नावाने ओळखलं जातं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये.